हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला नाशिक पोचायला वाजले होते 1:30 पावणे 2. त्यामुळे आमच्यातलं जे एक कपल होतं त्यांच्या ब्रदरच्या घरी आम्ही स्टे केला लास्ट नाशिकला. आणि तिथे त्यांनी आम्हाला जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज जेवण आणि माझ्यासाठी पनीरची भाजी असं स्वयंपाक करून ठेवला होता. एवढं लेट झालं तरी त्यांनी काही कंटाळा केला नाही, आमचा एकदम छान पाहुणचार केला. हा मॉर्निंग व्ह्यू आहे. सकाळी आम्ही लेटच उठलो कारण झोपायला लेट झालं होतं. त्या ताई जॉब करतात, त्या निघून गेल्या होत्या. मुलांची अशी मस्ती चालली होती, त्यांच्या घरात पूर्ण पसारा करून ठेवला होता. चिल्ड्रन कंपनी भरपूर झाली होती. माऊ नाच ना, तू पण नाच. विशू या साईडने ना बेटा. हा असा गोंधळ आमचा 3-4 वाजेपर्यंत चालला होता. कारण काही जणांचे काम होते नाशिकमध्ये, ते गेले होते गावात आणि आम्ही बसलो होतो असं घरात. पोरांची खूप मस्ती चालली होती. कानाचं काहीतरी अलगच चालू आहे बघा. चाललंय काय तू पप्पे द्यायचं काम? घेऊ देते, घेऊ दे ना ग त्याला पप्पी. तो पप्पी घेतोय ना. घे रे, पी घे, घे पी घे, बिंदास घे तू. नाही बाबा, पी घे रे, घे तू बिंदास. नाही रे, काना पी घे, काना पी घे, घे पी दे, घे पी दे. सर्वांना भूक लागली होती त्यामुळे आम्ही पार्सल बोलवले. खरं तर दादांच्या घरी स्वयंपाकीन बाई येते, पण आम्ही तेव्हा नाटकं केले की नाही आम्हाला लवकर निघून जायचे. पण टाईम होता होता खूप झाला. शेवटी बाई पण निघून गेली. शेवटी आम्ही पार्सल बोलवले, जेवण केले आणि निघालो वणीसाठी. घरी पोहोचताच मुलांचा लगेच आगाऊपणा चालू झाला. त्यांना असं झालं ही खेळणी काढू का ती खेळणी काढू, लगेच उद्योग चालू. चला गाईज, आजसाठी एवढं. जर व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचं रुटीन ट्रिप नंतरचं बघण्यासाठी माझ्या चॅनलसोबत जुळून राहा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.